नमस्कार मित्रांनो, मी निमगिरी किल्ला करून आलो, हनुमानगड केला. गाडी आपण इथे लावली आहे. खालच्या बाजूला पेठेची वाडी आहे आणि आता इथे आपण जे पोचलो आहे, ही बाबा कोणती वाडी आहे बोलत? ही डुंबर वस्ती आहे. या वस्तीच्या इथे पोचलो आहे. आपण गाडी पार्क इथे करू शकतो. मी चाललो आहे हडसर करायला, गड करायला. हा हडसर गड आहे पूर्ण. हा पूर्ण इथं पठार आहे, बऱ्यापैकी मोठं पठार आहे. ती जी घळ दिसते त्या घळीपर्यंत आपल्याला पोहोचायचं. तिकडून प्रॉपर पायऱ्या आहेत. हा ट्रेक रूट जवळजवळ 1 तासाच्या आसपास असू शकेल. आपण सुरुवात करूया आत्ताच्या आपल्या ट्रेकला हडसर गडासाठी. हा मला काही गृहस्थ भेटले आता, दोघंजण इथे नवरा बायकोच आहेत बहुतेक. त्या दोघंजण ट्रेक करून आले, हडसरगडला जाऊन आले. 1 तास लागला त्यांना जायला. वरती पठार थोडं मोठे आहे, मला वाटतं ते पूर्ण पठार फिरून नाही आले, पण मी जाणार आहे, प्रयत्न करणार आहे. माझ्या पुढे 4 गेले आहेत. ती गाडी बाजूला जी लावलेली होती ती त्यांची होती, पण ते प्रॉपर गाईड घेऊन गेलेत. सो माझ्या अगोदर फटाफट जातील असं मला वाटतं आहे. बघू आता मला किती वेळ वाजता येते जायला आणि यायला. आता 1:28 आली. जेवणाचा पत्ता अजून नाही आहे. सो आजचं जेवण आपलं स्किप होणार आहे. त्याच्याऐवजी आपण फक्त जे प्रोटीन बार घेतले आपण तेच घेणार आहे. बहुतेक रात्रीचं जेवण करणार आपण. बाजूला ही भातशेती आहे. बघूया रस्ता कसा भेटतो ते. रस्ता प्रॉपर आहे म्हणून सांगितलं. पायवाट ही अशी आपल्याला पायवाट दिसते इथून आहे. चला तर मग. आत्तापर्यंत आपल्याला पायवाट बऱ्यापैकी भेटली. एक मजलेली पायवाट आहे. इथं आल्यानंतर आपल्याला हे आंब्याचं झाड आहे. त्यानंतर इथे मंदिर आहे एक छोटंसं. इथे नंदी आहेत. आता हे मंदिर कसलं आहे आम्हाला नाही कळून येत आहे. कोणाला माहीत असेल तर कृपया कळवणे. पण ही एक वास्तू आहे. ह्या आंब्याच्या झाडाच्या खाली मंदिर, समोरच नंदी ठेवलेलं आहे. इथून आपण वरच्या बाजूला जाऊया. मंदिराच्या इथून वरती आलो ना आपण की या बघा ह्या रिबिन्स आहेत त्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे प्रॉपर रस्ता आहे. एक रेड कलरची रिबिन आहे, एक ब्ल्यू कलरचं याने प्लास्टिकची एक रिबिन बांधलेली आहे. म्हणजे रस्ते प्रॉपर आहे ते आपल्याला समजून येतं लगेच. व्हेरी गुड. एकाच टी शर्टवर 3 किल्ले करतोय. ट्रेक पॅन्ट पण एकच आहे. टी शर्ट मी असून घेऊ शकलो नाही कारण विसरलो. टी शर्ट आपल्याकडे 2-3 अजून आहेत जी आपण इकडे येण्यासाठी घेतली होती, पण ते रिसॉर्टमध्येच राहिली इथे. ठीक आहे, ओके. बऱ्याच ठिकाणी रिबिन्स बांधलेले आहेत, त्यामुळे इश्यू नाही आहे असं वाटते मला. इथे रिबिन्स आहे. इथे एक रिबिन आहे. इथे रिबिन आहे. व्हेरी गुड. हडसर गडाला पर्वतगड बोलतात, हे ते दुसरं नाव आहे. आणि ना हे इथे लिहिलेलं पण आहे. तुम्ही ना हा व्हिडिओ एकदा पॉज करून बघू शकता, वाचू शकता. थोडी माहिती दिली आहे ते. मरहट्टे सह्याद्रीचे. वा, व्हेरी गुड, चांगले लिहिले. इथे दुसरा बोर्ड लावला आहे, जुन्नर वन विभागाने लावलेला बोर्ड आहे हा. यामध्ये पण किल्ल्याची बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. ती एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. त्या 2 बोर्डच्या बाजूला इथे एक विश्रांतीगृह आहे. म्हणजे बऱ्यापैकी शेड बनवलेली आहे. वरती शेड आहे, चांगलं बसण्यासाठी जागासुद्धा आहे. इथे येणाऱ्या ट्रेकर्सला बसायलासुद्धा जागा आहे, त्यामुळे इथे बसून विश्रांतीसुद्धा घेऊ शकतात. तर आपण चालू करूया आपण पुढच्या प्रवासाला. त्या शेडच्या इथून वरती आलो आपण की इथे एक वॉच टॉवर आहे. या वॉच टॉवरला आणि त्या शेडला
सेम असे दोन्ही पण शेड आणि वॉच टॉवर निमगिरी किल्ल्यावर आहेत. आपल्याला इथूनच वरती जायचं आहे, पण इथे गाय बैल इथून वरून खाली येतात, त्यामुळे त्यांना आपण पहिला रस्ता करून देऊया. हे मला खाली जायला देत नाही, वरती जायला देत नाहीत आणि स्वतः खाली जात नाही आहेत. एका जागेवर स्तब्ध उभे राहिलेत, मला बघतात ते. अरे बाबा मी व्हिडिओ बनवतोय इथून, तुम्ही चला खाली, मला रस्ता दे जायला वरती. ऐकतच नाही आहेत, काय करायचं. चला खाली चला, मला मारलं तर पण तकलीफ होती. ते एकटाच आहे मी इथे वरती जाणारा. मागे वरती पुढे गेलेत 2-3 जण, पण ते खूप लांब आहेत. चला चला खाली चला चला. नाही ऐकत आहे. चला वाट बघूया आपण. हे गेल्यानंतर आपण वरच्या दिशेने जाऊया. पायवाट एकदम चांगली मळलेली आहे, खालून वरपर्यंत येईपर्यंत. आता मला ह्या सगळ्या पायऱ्यात लागल्या अशा प्रकारे. शेतातून येताना सुद्धा पायवाट मळलेली आहे. खालती मंदिरानंतर पुढे ते एकदम इझी आहे, सो कुठेही चुकण्याचा प्रश्न नाही. काही ठिकाणी रिबिन्स लावलेले आहेत, त्या रिबिन्सला फॉलो करू शकतो आपण आणि त्या रिबिन्स फॉलो करून येऊ शकतो. बघा किती सुंदर पायवाट आहे. ॲक्च्युली काय होतं, हनुमंतगडाला गेलो, पायवाटच नाही, ते सापडतच नाही पायवाट. करणार काय. आता इथून एक पायवाट गेलेली आहे वरती, इथून एक गेलेली आहे. आता हे आपण समजू शकतो. हे बघा इथे हे लोखंडी लावलेलं आहे, म्हणजे हे घसरू नये, पडू नये म्हणून. याचाच अर्थ ही पायवाट आहे, ही पायवाट मोडकळीस येऊ नये म्हणून ते तसं लावलेलं आहे. आताचा रस्ता जो खालून होता तो दुसरा हा इथून. काही जण खुंटीच्या वाटेने जातात वरती, आपण पण एकदा तो प्रयत्न करणार आहे. थोडा रिस्की पॅच आहे पूर्ण हा, तो तिकडचा खुंटीच्या वाटेचा. पण बघू, कधी जर प्रयत्न करता आला तर त्या वाटेने सुद्धा जाऊ आपण. भयंकर दम लागतो ॲक्च्युली. या खालती प्रॉपर रस्ता यायला वरती. त्याच्यानंतर आपल्याला या रेलिंग्सवाला पॅच लागला. इथे कातळ खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत या, आणि रेलिंग्स बनवल्यात, त्यामुळे खूप इझी झालं हे. कारण पावसाळ्यामध्ये वगैरे काही पॅच रिस्की होतात. ते पॅच रिस्की झाल्यानंतर काही कोणताही अपघात घडू नये म्हणून या रेलिंग्स लावलेल्या आहेत. याच्यावरून बऱ्यापैकी पाणी असतं, सो पाय स्लिप होऊन वगैरे काही अपघात होऊ नये म्हणून ह्या बाजूला रेलिंग्स लावले आहेत. छान. भयंकर जास्त ऊन आहे. दुपारचे 2:04. आपण 1:30 वाजता ब्लॉग चालू केला आहे. ट्रेकिंग चालू केली आहे आपण. अर्ध्या तासामध्ये आपल्याला म्हणजे अप्रॉक्सिमेट आपल्याला 35 मिनटं लागली. या रेलिंग पॅचपर्यंत पोहोचायला आपल्याला 35 मिनटं लागली. आता पुढे बघूया किती वेळ लागतो आपल्याला वरती जायला गडावरती, आणि त्यानंतर गड एक्सप्लोअर करायला किती वेळ लागतो ते. उफ. हा रेलिंगचा पॅच वरती चढून आल्यानंतर इथे एक छोटीशी गुहा टाईप बनलेली आहे. गुहा बनली आहे, कशाने खोदून अर्धवट ठेवलेली आहे काय कळत नाही. कारण हा पॅच जो आहे तुम्हाला वाटतं पाणी जायला वगैरे कसं आहे, हो बनवलेलंच आहे, हा कोरून बनवलेला आहे. त्यामुळे बहुतेक येणारं पाणी पडून ते इथून वाहून जायला, म्हणजे इथे पहारेकरी बसू शकतात, थोडासा विश्राम आराम घेऊ शकतात. त्याच्यासाठी ही बनवलेली जागा असेल तेवढी बोलू शकतो. पण ही वरून थोडी ओपन आहे, अजून थोडी आतमध्ये जास्त बनवली असती तरी चाललं असतं, म्हणजे ती थोडीशी जरा बसायला बऱ्यापैकी बनली असती. पण खूप छान आहे. इथे पावसा पाण्यामध्ये आराम करू शकतो, कारण येणारं पाणी काठावरून खाली डायरेक्ट इथून येऊ शकतो घडीमधून. तर आपण पुढचा ट्रेक चालू करू. ह्या अशाच सगळ्या पायरीज आहेत, त्या वरपर्यंत सगळ्या पायरी गेलेल्या आहेत. माझ्या पुढे 3-4 जण आहेत जे प्रॉपर पुण्यावरून आलेले आहेत आणि ते पण ट्रेक करतात. त्यांचे पण जवळजवळ 40 किल्ले झालेले आहेत करून. आता इथून वरती सुरुवात करूया. किती वास्तू अजून आहेत ते बघायला लागतील आपल्याला. 2:11 झाली आहेत ऑलरेडी.
हा बघू शकता एकदम मस्त आहे सर. हे काय Proper. शूटिंग हिमत होती. प्रॉपर पायरी मार्ग आहे हा, बनवलेला पायरी मार्ग आहे. सुंदर, खूप सुंदर पायरी मार्ग. वरपर्यंत सेम पायरी मार्ग आहे. पहिला दरवाजा येईल तिथे पण रेलिंग्स आहेत. चालण्याची हॅबिट आपल्याला वाढवायला लागेल. लवकरच जिम जॉईन करायला लागेल, अदरवाईज हालत खराब होईल. या डोंगर रस्त्यावर सुंदर, खूप छान पायरी मार्गाने आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. पायऱ्या संपत नाही आहेत. उतरताना पुन्हा हालत आहे. काळोखाच्या अगोदर आपल्याला उतरायचं आहे. इथे एक बोर्ड लागलाय, किल्ले हडसर उर्फ पर्वतगड. या बोर्डवर ना बऱ्यापैकी तेच मराठे सह्याद्रीचे असं लिहिलेलं आहे. आणि सौजन्य मराठे सह्याद्रीचे आणि शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन समूह, कोणत्या कोणत्या वास्तू कुठे कुठे आहेत ते सर्व दिलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल हे, तर तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. हा जो बोर्ड लागलाय, फलक लागलाय, त्या फलकच्या इथून आपण थोडं पुढे गेलं की आपल्याला पहिला महादरवाजा लागतो. हा दरवाजा दाखवतो तुम्हाला, दरवाजा कसा आहे ते. हा दरवाजा आहे, एकच रॉक आहे, एकाच कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता इकडे हा बुरुज आहे, या बाजूला ही तटबंदी आहे पूर्ण बुरुजाची. आणि आपण आता इथून जाऊया, आतमध्ये प्रवेश करूया. गडाच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया. हा दरवाजा भला मोठा दरवाजा आहे हा. इथे बाजूला नाही आहे, पण इथे एक देवडी आहे, पहारेकरांची विश्रांतीची जागा देवडी. आणि हा दरवाजा. त्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर ह्या कातात कोरलेल्या पायऱ्या. बघितलं तुम्ही की हा एक रॉक पॅच आहे, दोन्ही बाजूला रॉक आहे, मधून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. तर आपण इथून जाऊया पुढे. खूप व्यवस्थित मेंटेन केलेला गड आहे हा. इथे स्वराज्याचा भगवा आहे. ही एक इथे वाट आहे, कुठली वाट आहे कुणाच ठाऊक, समजून येत नाही आहे. स्वराज्याच्या भगव्याच्या बाजूला ही काही तटबंदी आहे. अशी काही तटबंदी आहे. आणि ही वाट आहे ज्या वाटेच्यातून आपण वरती आलो आता जस्ट. हा इथे बाजूला दरवाजा आहे, महादरवाजा. इथून आपण आतमध्ये आलो. आणि ही आहे हा आहे पायरी मार्ग, जिथून आपण वरती आलो आता जस्ट. पहिल्या दरवाजातून वरती आलो, तुम्हाला मी बाजूला दाखवलं आपला पायरी मार्ग जिथून आपण वरती आलेलो. त्यानंतर वरती आल्यानंतर हा सुद्धा पायरी मार्ग आहे, पण थोडा तुटलेला आहे, बघू शकता इथे. आणि हा सुरू होतो हातात कोरलेला पुन्हा एकदा पायऱ्या. बघा ना, हा पूर्ण रॉक
हा पूर्ण असा असू शकेल, असा वरती गेलेला आणि मधून पायऱ्या केलेल्या आहेत. तर या पायऱ्याने आपण जाऊया वरती आता. पहिल्या दरवाजानंतर आपल्याला लागला हा या गडाचा दुसरा दरवाजा. हा सुद्धा पूर्ण एक रॉक पॅच आहे. अमेझिंग बनवलंय. हातोडा चिनीने सगळं हे ठोकून ठोकून सगळं बनवलेलं आहे. सुंदर इथे रांगोळी काढलेली आहे. पहिला दरवाजा आपण क्रॉस केला. हा आता आपण दुसरा दरवाजा क्रॉस करतोय. दुसरा दरवाजातून आपण आतमध्ये जातोय. त्यानंतर आपल्याला इथे दिसतात देवड्या दोन्ही बाजूला. ही एक देवडी मोठी आहे, ही थोडी छोटी देवडी आहे. यानंतर आपण वरती जाऊया. इथे पण ह्या पायऱ्या ज्या बनवल्या आहेत, 1.5 फुटाची पायरी असेल एक, आणि कातळ जे कोरून बनवलेलीच पायरी आहे ही. ह्या पायऱ्या संपल्यानंतर आपण पोचतो गडाच्या माथ्यावरती. हो 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 हो, इथे बऱ्यापैकी गाई म्हशी बैल्स आहेत. व्हेरी गुड. इथे कुठून आले, कुठून वरती आले ते? असं काय आहे? वरती पोहोचल्यानंतर आपल्याला इथे लागलं पाण्याचं टाकं, आणि या बाजूला एक बुरुज आहे. वरती आल्यानंतर पाण्याच्या टाकीच्या इथून आणि स्वराज्याच्या भगव्याच्या इथून आपण वरच्या बाजूला जातोय. डाव्या बाजूला, डावी बाजू नाही बोलू शकत, ही वरची बाजूच आहे. वरच्या बाजूला आपण गेल्यानंतर काय काय आहेत वास्तू त्या बघूया आपण. ओके, बऱ्यापैकी मोठा किल्ला आहे. तिथं वरती मला 3 तोफा दिसत आहेत. आपण तिथे पहिलं जाऊया. 5 मिनटं मी इथे थांबलो. पुण्यातली काही मंडळी भेटली मला इथे, त्यांच्याशी बोललो. त्यानंतर आपण आता पुढे येतोय. तो रुमाल भिजला पूर्ण माझा, त्यामुळे मोठा हँकी काढला होता, कारण वरती चढेपर्यंत थोडंसं दमायला झालं होतं. आणि इथे पोहोचलो मी. ह्या इथे 3 तोफा लाईनीत ठेवलेल्या आहेत. त्या ठिकाणी मी पोहोचलो. तुम्हाला मी समोरून दर्शन करवतो तोफांचं. तोफांच्या इथून पुढे आल्यानंतर 2 पाट्या लागल्या तिथे. पाट्यांवर काय लिहिलं मी बघतो. बरं, तो जो फलक लिहिला आहे तिथे लिहिलं आहे कमाने टाकं. हे आहे कमाने टाकं. त्याच्यानंतर इथे 2 ॲरो दाखवले आहेत. यापैकी शिवमंदिर या बाजूला आहे, धान्य कोठार या बाजूला आहे. तर आपण पहिलं शिवमंदिरात जाऊया, दर्शन घेऊया तिथे, आणि तिथून नंतर धान्य कोठार साईडला येऊया. तर चला आपण जाऊया. हे तुम्ही बघितलं असेल, हे इथे कमाने टाकं. त्यानंतर आपण चाललो आहे शिवमंदिरामध्ये. कमाने टाकं, त्याच्या अगोदर तिथे 3 तोफा. तिथून नंतर मी वरती येत होतो. टुवर्ड्स जायचं आहे मला शिवमंदिरला. पण इथे एक पाठी बघितली. ती पाठी आहे लिहिलेलं मोठा तलाव. आता मोठा तलाव, हा मोठा तलाव असू शकेल, कारण ऑलरेडी इथे खूप पाणी आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण ओसंडून वाहत असेल, म्हणजे भरत असेल पूर्ण हा. आणि तिथे काहीतरी एक वास्तू आहे, ते आपण बघूया. पहिलं आपण जाऊया शिवमंदिरात, तिथे दर्शन करून येऊया आपण.
ॲक्च्युली सकाळी 8:30 वाजल्यापासून मी ट्रेक करतो आहे. घड्यात वाजले आता 2:57 हडसरीमध्ये महादेवाचं मंदिर, हडसर किल्ल्यावरचं महादेवाच्या मंदिर जिथे मी बसलो, थोडं पाणी घेतलं, प्रोटीन बार कॅरी केलं होतं मी. त्या बाबांनी मला तिथे पाणी भरून दिलं. त्या बाबांना मी एक प्रोटीन बार दिलं माझ्याकडचं. आणि कारण माझ्याकडे दुसरं द्यायला काही नव्हतं. पाणी दिलं तर मला पैसे द्यायला नव्हते, त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते माझ्याकडे. त्यांना मग प्रोटीन बार दिलं. आता थोडंसं पोटपूजा करतो, कारण आता मला पुन्हा खाली उतरायचं आहे. जवळजवळ 1.5 तास आपल्याला खाली उतरायला लागणार आहे. एक तास पकडा जाणारच आहे. त्याच्यानंतर मला घाटघरला, ज्या ठिकाणी मी स्टे केलेला आहे त्या ठिकाणी जायचं आहे. तो एक तासाचा प्रवास असेल पुन्हा. म्हणजे उतरला ना 2 तास मला अजून इथून उतरायचं बाकी आहे. आता 2-3 वाजले, याचा अर्थ अजून अर्धा तास मला गडावर आहे. 3:30 वाजेपर्यंत, 4:30पर्यंत मी 4:30 ते 4:45पर्यंत मी खाली उतरेन. 5 वाजता मी समजा उतरलो तर 6 वाजता मी आज माझा ट्रेक संपेल. म्हणजे मी माझ्या ज्या रिसॉर्टमध्ये राहतो आहे त्या ठिकाणी मी पोहोचेन. व्हॅली रिसॉर्ट म्हणून आहे घाटघरला. इथून मला वाटतं 1 तासाच्या अंतरावर असेल. म्हणजे 30 किलोमीटरच्या, 30 नाही 45 किलोमीटरच्या आसपास असेल. तर तिथे पोचूया. आता आपल्याला बघायचं राहिलं धान्य कोठार राहिलं आहे, आणि तिथे एक वास्तू होती ती बघायची आहे. त्यानंतर आपण परतीच्या प्रवासात लागू. हा व्लॉग आपण धान्य कोटाच्या नंतर खाली उतरताना पायऱ्यावरच संपवू. आजच्या दिवसाचा आपला आज कोटा संपलेला असेल त्यावेळेला. उद्या आपण जाणार आहे चावंडला. चावंड किल्ल्याचा प्रयत्न करणार आपण चावंडला जायचा, कारण आजच्या रात्रीच्या कंडिशनवर माझं अवलंबून असेल उद्या जायचं की नाही ते. आणि उद्याच आपण परतीचा प्रवास करणार आहे मुंबईला, कारण उद्या परवापासून मला सोमवारपासून पुन्हा ऑफिस जॉईन करायचं आहे. असा सगळा आजचा आणि उद्याचा माझा शेड्यूल आहे. तर भेटू आपण थोड्या वेळानंच. मी थोडासा नाश्ता करून घेतो. धान्य कोटाच्या इकडे जाण्यासाठी आपण पुन्हा भेटू इथं. मी महादेवच्या मंदिरच्या इथून इकडे या बाजूला चालत आलो टुवर्ड्स, पुन्हा ते तळं आहे तिथे. तर इथे खालती मला एक पाटी दिसली आहे. त्या पाटीवर बघूया आपण काय आहे ते. ॲक्च्युली ते एक वास्तू आहे, पण कुठली वास्तू आहे ते मला माहीत नाही. त्यामुळे इथे वाट नाही आहे, मी डायरेक्ट चालत चाललो आहे. जंगल मोठं नाही आहे ना, त्यामुळे बरं पडतं चालायला. अदरवाईज काय होतं, जर रान मोठं असेल, खूप वाढलेलं असेल, तर चालायला भीती पण वाटते आणि चालता पण येत नाही. पायवाट नसल्या कारणाने समजून पण येत नाही काय आहे ते. त्या तिथे पाठीमागे राहिलं शिवमंदिर, महादेव मंदिर. त्या बाजूला काही वास्तू आहेत का नाही माहीत नाही. इथे काय, कोणती वास्तू आहे? वाड्याचे अवशेष. ओके, हे इथे आहेत वाड्याचे अवशेष. आता आपल्याला पुन्हा त्या बाजूला जायचं आहे. जास्त मोठा वाडा आहे. हा केवढा वाडा आहे तर आपल्याला समजून येणार नाही. कोपऱ्याला आहे. ओके, हे असे काही वाड्याचे अवशेष आहेत. हे कमानी टाकायच्या इथली पायवाट पकडून मी पुढे आलो. त्याच्यानंतर इथे मला दिसतं आहे धान्य कोठार. तर इथे ॲरो दाखवला या बाजूला. मी पायवाट पकडून चाललो आहे. बघूया कुठे दिसतंय का मला हे. ओके, हा कुठला रस्ता आहे? हे धान्य कोठार आहे का? असू शकेल, काही कळत नाही मला ॲक्च्युली. हे इथून उतरायचा प्रयत्न करतो मी. धान्य कोठारसाठी जो ॲरो दाखवला आहे ना, तो ॲरो बरोबर आहे. तिथून आपण आतमध्ये आलो की हे बघा, इथे अशा प्रकारे काही रस्ता आहे. बहुतेक हे धान्य कोठार असू शकेल.
हां ओके. हे बघा इथे कोठार आहे एक आणि या बाजूला आहे आणि इथे आपण आहे तुम्हाला मी दाखवतो. हे एक धान्य कोठार आहे. इथे चूल पेटवलेली आहे. याचा अर्थ इथे मंडळी राहत होती किंवा स्टे करतात त्यावेळेला इथे आहे. इथून मी आतमध्ये जात नाही आहे पण हे इथे पूर्ण अंधार आहे. आतमध्ये मोठं धान्य कोठार आहे हे. त्यानंतर समोरच त्याच्या समोर सुद्धा एक धान्य कोठार आहे. हो बऱ्यापैकी मोठे आहे हे. ॲक्च्युली दिसणार नाही आतमध्ये पण मी बघू शकतो इथे खूप मोठा आहे. बाकी अंधार आहे पूर्ण खूप जास्त अंधार आहे. मी आतमध्ये जात नाही आहे. टॉर्च असते माझ्याकडे तर मी गेलो असतो ॲक्च्युली. आणि हे इथून पाणी गळत आहे. त्यामध्ये इथे एक धान्य कोठार आहे. हो बऱ्याचशा खोल्या आतमध्ये. तिथे समोर त्या बाजूला 2 खोल्या आहेत आणि इकडे 2 खोले आहेत. अमेझिंग धान्य कोठार आहे. अमेझिंग म्हणजे हे फर्स्ट टाईम मी एवढं मोठं धान्य कोठार बघितलं. ज्याला आतमध्ये रस्ता आहे हा बनवलेला प्रॉपर कातळामध्येच बनवलेलं हे धान्य कोठार आहे. म्हणजे विचार करा काय कोरलं असेल, कशा प्रकारे कोरलं असेल. हा पूर्ण कातळ आहे. ह्या पूर्ण कातळामध्ये हे कोरलेलं आहे. बघू शकता तुम्ही एकाच कातळामध्ये कोरलेलं आहे. ज्याला रस्ता बनवलेला आहे. अमेझिंग. आता आपण इथून बाहेर जाऊया. मगाशी तो ॲरो दाखवला मी तुम्हाला बोललो ना की तो ॲरो दाखवला आहे त्या बाजूला धान्य कोठार म्हणून. आणि मी त्या पायवाटेने पुढे गेलो. तो बघा तिथे ॲरो दाखवला आहे. तो ॲरो एकदम परफेक्ट दाखवलेला आहे. इथूनच खाली यायचं मला. तिथे ॲरो दाखवला आहे त्या ॲरोच्या इथूनच खाली यायचं आहे. आणि हे इथे न समजून येण्यासारखं धान्य कोठार आहे हे. मला नाही वाटत असं समजेल कोणाला पटकन. या बाजूला आहे ते तिथे ॲरो दाखवला आहे म्हणून समजून येईल. अदरवाईज इथे कुठली वास्तू आहे असं कोणाला समजून येणारच नाही. अमेझिंग. बरं आता आपण दरवाजापर्यंत जाऊया. ज्या आपल्या मेन दरवाजापर्यंत आपण आलेलो तिथपर्यंत जाऊया. तिथे मी तुम्हाला एकदा पुन्हा भेटतो. गडाचा घेरा बऱ्यापैकी मोठा आहे. जर प्रॉपर तुम्हाला गडावरती फिरायचं आहे आणि सगळ्या वास्तू एक्सप्लोअर करायच्या आहेत, सगळ्याच वास्तू बघायच्या आहेत तर मला असं वाटतं की 2 तास तुम्हाला लागतील जर यायचं असेल तर. आणि पूर्ण वास्तू एक्सप्लोअर करण्यासाठी 2 तास पुरेसे आहेत. हां आता मी काय आलं माझं ॲक्च्युली काय आलं की मी ऑलरेडी 2 किल्ले करून आलो आहे. बघून आलो आहे निमगिरी आणि हनुमंतगड. त्यामुळे थोडा स्टॅमिना कमी झाला आहे आता. पाय दुखायला लागलेत. दुसरी गोष्ट म्हणजे मला उतरताना थोडा राईट पायाला ना इर्षागडला उतरताना थोडासा पाय प्रॉब्लेम झाला होता. राईट पायाला थोडासा इश्यू झाला होता. तो इश्यू आता मला थोडासा जाणवतो आहे. उतरताना राईट पाय दुखायला चालू होतो आणि त्यामुळे माझी चाल कमी होते, स्पीड कमी होतो. तर बघूया आता मी उतरेन बहुतेक खालती. जवळजवळ सगळ्याच वास्तू आपण बघितल्या इथे आहेत. मी एकदा तुम्हाला ते पूर्ण वास्तूचं कोणत्या वास्तू आपण बघितल्या त्या मी तुम्हाला सांगेनच. त्यानंतर आपण हा आजचा जो गडभ्रमंतीचा जो आपला ट्रेक आहे तो आपण मग संपवू. नमस्कार मंडळी. आपली गडभ्रमंती आजची संपलेली आहे. 3 तोफा, कमानी टाकं, वाड्याचे अवशेष, शिवमंदिर, धान्य कोठार अशा काही वास्तू इथे आहेत ह्या ज्या मी बघितल्या आज. त्यानंतर खालती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कातात कोरलेल्या पायऱ्या. ह्या सगळ्या आपण करून वरती आलो. आता आपण गड्यात 3:20 म्हणजे 3:30 वाजलेत जवळजवळ. तर आपण आता उतरायला सुरुवात करतो आहे. गड उतरल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन आता गडाच्या म्हणजे जिथे आपण गाडी लावली त्या ठिकाणी आपण भेटू. म्हणजे आपण सगळे तास काउंट होतील. आपण किती वाजता चालू केलं आणि किती वाजता आपण पोहोचतो आहे खालती हे सगळं काउंट होईल. तर भेटू आपण पुन्हा आपल्या गाडीच्या इथे. नमस्कार मंडळी. थोडा बॅटरीचा इश्यू आहे त्यामुळे मी हा ब्लॉग आता इथे संपवतो आहे. बॅटरी गोप्रोची जवळजवळ संपायला आलेली आहे. मी
हा किल्ला फिरून झालोय पूर्ण. या किल्ल्यावरती हा जो पायरी मार्ग आहे तो कातात कोरलेला पायरी मार्ग आहे. सुंदर असा पायरी मार्ग आहे. कोणीही इथे यावं, खूप सुंदर. आणि खालून वरपर्यंत प्रॉपर मार्किंग केलेली आहे. सो येताना कुठेही चुकणार नाही. 2 तासामध्ये आपला किल्ला फिरून झाला आहे. 1.5 वाजता आपण निघालेलो. 3:30 वाजलेले आहेत. 1:30 वाजता आपण ट्रेक चालू केला. 3:30 वाजले आहेत. गड फिरून झाला आहे. गड फिरताना आपल्याला काय काय बघायला मिळालं तर पहिलेच आपल्याला लागलं पाण्याचं टाकं. वरती गेल्यानंतर 3 तोफा, 3 तोफाच्या पुढे कमाने टाका. लेफ्टला राईट साईडला तिथेच हे लावलेले आहेत, ऑलरेडी फलक लावलेले आहेत, वाड्याचे अवशेष आहेत. त्याच्या थोड्या पुढे शिव मंदिर आहे, महादेव मंदिर. कमाने टाकायच्या इथून लेफ्टला पुढे गेल्यानंतर धान्य कोठार आहे. अप्रतिम धान्य कोठार. कधीही बघून या तुम्ही तिथे, कारण आतमध्ये कातळामध्ये कोरून ते धान्य कोठार बनवलेले आहेत. आतमध्ये समोरासमोर 2 आणि एक समोर असे 3 धान्य कोठार आहेत. खूप मोठी धान्य कोठार आहेत. येताना तिथे येऊन टॉर्च घेऊन या, म्हणजे तुम्हाला बघायला येईल. तिथे ऑलरेडी कोणतरी मला वाटतं राहिलेलं, याचा अर्थ तिथे शेकोडी वगैरे पेटवली होती, जेवण वगैरे केले असेल असं मला वाटतं आहे, कारण तिथे सर्व ते वास्तू होत्या. धान्य कोठार जरूर बघा. खूप मोठं धान्य कोठार आहे. आतमध्ये खूप मोठं आहे. असा सगळा हे आहे. ह्या सर्व वस्तू बघून झाल्यानंतर मी आता खाली उतरतो आहे. जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असाल तर. मित्रांना हा व्लॉग दाखवा. तुमच्या जर काही कमेंट असतील तर त्या कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. बरं, बाय द वे मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ. नमस्कार मंडळी. इथे आंब्याच्या झाडाखाली एक मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. समोर नंदी आहे. मगाशी जाताना मी एक गोष्ट राहून गेली, मला माहीत नव्हतं पडत ते मंदिर कुठलं आहे. इथे मला बाबा भेटलेत. बाबांचं असं म्हणणं आहे की इथे खाली विहीर खोदताना ती शंकर भगवानाची पिंड आहे की मूर्ती आहे, पिंड आहे. ती शंकराची पिंड ती त्यांना तिथे सापडली. ती त्याने इथे त्याची प्रतिष्ठापना केली, म्हणजे इथे स्थापित केली. इथे छोटंसं मंदिर बनवलं. असं सगळं बरोबर ना बाबा? हो. नमस्कार. तर मला हे समजलं, त्यामुळे बोलू तुमच्यापर्यंत पोचवूया. तर सगळ्यांनी हे समजून घ्या की हे 22मधले सापडलेली हे शंकर भगवानाची पिंड इथे प्रस्थापित केलेली आहे. शंकर आपल्या हे आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाच्या खालती बरोबर.